नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 2च दिवसामध्ये मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होईल. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि शुक्रवार दिनांक 19 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष अमावस्या. अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे 4:59 सुरू होईल आणि शनिवारी सकाळी 20 डिसेंबरला सकाळी 7:12 अमावस्या तिथी संपेल. या दोन्ही दिवशी जी अमावस्या तिथी आहे ती सूर्याने बघितलेली आहे, म्हणजे ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी अमावस्या तिथी असल्यामुळे या दोन्ही दिवशी अमावस्येचे जे काही उपाय आपण करणार आहोत ते दोन्ही दिवशी केले तर चालतील. ज्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ती तुम्ही दोन्ही दिवशी घ्यायची आहे. या अमावस्येने मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होईल, त्यामुळे काही महत्त्वाचे उपाय आपण या अमावस्येला करायचे आहेत. तसे तर अमावस्या वाईट नसते, पण काही महत्त्वाचे उपाय आपल्याला अमावस्या दिवशी करायचे असतात. अमावस्या दिवशी आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे. घरातील पडदे बेडशीट स्वच्छ करायचे आहेत. घरामध्ये कुठे जाळी दरमाटे झाले असतील तर तेही काढून टाकायचे आहेत. अमावस्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यात असणारी नकारात्मकता नजर लागली असेल तर निघून जाते. त्यामुळे घरातील प्रत्येकानेच आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. शुक्रवारी दिवसभर अमावस्या आहे आणि त्याचबरोबर शनिवार देखील अमावस्या आहे. तर हा एक उपाय आपण शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी केला तर चालेल किंवा शनिवारी सकाळी केला तरी चालेल. त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. ही पिवळी मोहरी तुम्हाला बाजारामध्ये मिळेल किंवा पूजेचे साहित्य असते त्या दुकानात मिळेल. तुमच्याजवळ जर स्वामी समर्थ केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल. तर ही पिवळी मोहरी आपण आणायची आहे आणि आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. त्यानंतर ही हातातील मोहरी आपल्या संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे. घराच्या आजूबाजूला देखील टाकायची आहे आणि आपण जेव्हा झाडून काढतो त्यावेळेला ही मोहरी आपण झाडून घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर कोणाची लागली असेल, वाईट शक्तींचा त्रास होत असेल, घरामध्ये भांडणे वगैरे होत असतील, वादविवाद होत असतील, या उपायाने सर्व कमी होईल, वाईट शक्ती निघून जाईल. अमावस्या दिवशी काळे कपडे पण टाळायचे आहेत. कोणीही काळे कपडे अमावस्या दिवशी घालू नयेत. त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे अमावस्या दिवशी परान्नही टाळायचं आहे. आपण कुठेही गेला असाल किंवा घरी कोणी आणून दिले असेल तर आपण कोणाचेही अन्न खायचे नाही किंवा कोणाच्याही घरी खायचं नाही. जर तुम्ही मेसचे खात असाल किंवा बाहेरच्या हॉटेलचे खात असाल तर ते तुम्ही पैसे देऊन खाता, त्यामुळे ते खलते चालते. परंतु एखाद्याने असेच आणून दिले किंवा घरी गेल्यानंतर काही दिले तर आपण अमावस्या दिवशी हे टाळायचं आहे. अमावस्या दिवशी जर परान्न खाल्ले तर त्याचे दोष लागू शकतात आणि आपण जे काही महिनाभर पुण्य केलेले आहे ते पुण्य वाया जाते. त्यामुळे आपण अमावस्या दिवशी परान्न टाळायचं आहे. अमावस्या 2 दिवस असल्याकारण शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी आपण परान्न पूर्णपणे टाळायचं आहे. आणखी एक महत्त्वाचा उपाय आपण अमावस्याला करायचा आहे, तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही शुक्रवारी सायंकाळच्या वेळीच करायचा आहे. शुक्रवारी नाही शक्य झाले तर आपण शनिवारी सायंकाळच्या वेळी केलं तर चालेल. शक्यतो हा उपाय शुक्रवारी सायंकाळीच करा. तर एखादी मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहे आणि त्या तांदळावर आपण 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. हा उपाय आपण आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ करायचा आहे. यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी, वाईट शक्ती घरातून निघून जाणार आहे. हे उपाय आपण अमावस्या दिवशी आवर्जून करायचे आहेत. तर मैत्रिणी, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.